महाविकास आघाडीत मनसे नव्या भिडूच्या रूपात सामील होणार की नाही अजूनही स्पष्ट नाहीये. मात्र त्याआधीच वादाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. नव्या भिडूबाबत हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊत यांनी काँग्रेस हायकमांडकडे धाव घेतली आहे अशी माहिती येते. राऊतांनी हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत या दोघांनीही सगळे आरोप फेटाळले. या संदर्भात कुठलाही प्रस्ताव हा नाही आणि याचा प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात चर्चा ही करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं स्वाभाविक आहे. त्यामुळे असा कोणताच प्रस्ताव नसल्यामुळे या संदर्भात काही भाष्य करण्याची मला वाटतं आवश्यक. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात संजय राऊत असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांच्याकडनं तुमच्याकडे काही प्रस्ताव आलाय का? काही चर्चा बेसिक झाली का यावरती? नाही, अशा स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. हर्षवर्धन सकपाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं. आमच्याकडे तसं नाही. आमचं हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात. तर त्यांनी जर त्यासाठी काही चर्चा केली असेल तर तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका नक्कीच मांडली की आम्हाला केंद्रात विचारावं लागेल.